सुद्धा राहतात. मुले लहान असताना किती स्वप्न बघतात ना, आणि ते काळानुसार बदलत सुद्धा राहतात. तसेच या चिमुकल्यानी एक स्वप्न बघितलं होतं. आई आई, मी ना काहीतरी ठरवलंय. अच्छा, काय ठरवलंय माझ्या मुलीने? मी ना मोठी होऊन डॉक्टर बनेन आणि लोकांचे दुःख दूर करेन. अरे वा, बन बाळा, बन डॉक्टर बन. वेळ गेला, वर्ष गेली, मुलगी मोठी झाली आणि तिने स्वप्न साकारण्यासाठी सुरुवात केली. मग तो दिवस आला ज्याची सर्व आतुरतेने वाट बघत होते. आज तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळणार होतं. तिच्या परीक्षेचा निकाल लागणार होता. आई, बाबा, मी पास झाले, मी डॉक्टर बनणार. शाबास बाळा. वा, माझं उत्साह मुलगी, आम्हाला गर्व आहे तुझ्यावरती बाळा. आई, मी कॉलेजला चालले. हो बाळा, आरामात जा. ऐक ना आई, आज माझी नाईट शिफ्ट आहे, मला यायला वेळ होईल. नाईट शिफ्ट? का? दिवसभरात नाही जाऊ शकत? नाही, जावंच लागेल. बरं, जा, आरामात जा पण, आणि काळजी घे. बरं आई, बाय. बाय. यार, आज किती पेशंट होते ना, मी खूपच थकले. चल मी थोडा आराम करून येते कॉन्फरन्स हॉलमध्ये. दिवस रात्र काम करून थकलेली ती निर्दोष मुलगी तिच्या पुढे येणाऱ्या संकटासाठी मुळीच तयार नव्हती. हॅलो, काय? कस काय? काय म्हणलं, कोण कोण?
येत आहे. आता आपण बोलत आहोत कोलकाता मेडिकल कॉलेजमधून. काल मध्यरात्रीच्या सुमारास अत्यंत दुःखदायक घटना घडली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी हजर असणाऱ्या डॉक्टर तरुणीची हत्या करण्यात आली आहे. फक्त ही हत्या नसून हा नियोजनबद्ध केलेला अत्याचार असे स्पष्ट होतो. आणि हा दुसरी कोणी नाही तर तिच्याच सोबतच्या इंटर्न डॉक्टरद्वारे केला गेला आहे. व त्याचबरोबर एक बाहेरची व्यक्ती सुद्धा त्यामध्ये होती असे दिसून येते. याबाबत आपण तिच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊ. काय वाटते तुम्हाला, हा तुमच्या मुलीवर अत्याचार झाला असावा? यामध्ये कोणाचा हात आहे? तुम्हाला कोणावर संशय आहे का की तुमच्या मुलीने आत्महत्या केली? तुमच्या कॉलेजमध्ये सिक्युरिटी नाही का? ही घटना तुमच्या कॉलेजमध्येच का घडली? रूमची तोडफोड का करण्यात आली? लोकांचं म्हणणं आहे की मुलींसाठी हे कॉलेज सेफ नाहीये. त्यावर तुमचं काय मत आहे? याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. या घटनेची तपासणी सुरू आहे. माझ्याजवळ याचे उत्तर नाहीये. दूसरी खबर कोलकाता मेडिकल कॉलेज से है। सीबीआई ने कोलकाता मेडिकल अस्पताल के प्रिंसिपल से 14 घंटों तक पूछताछ की। तमाम सवाल पूछे गए। कमरे की मरम्मत से लेकर कॉल डिटेल्स तक के सवाल पूछे गए, लेकिन वो सीबीआई के सवालों का जवाब नहीं दे रहे हैं। कोणाकडे या प्रश्नांचे उत्तर नाही का? कधीपर्यंत हा प्रश्न उत्तरांचा खेळ चालणार आहे? कोणी काही बोलणार आहे की नाही? लोकांना या विषयाची गंभीरता का कळत नाही? अरे कितने दिनों तक ये सब चलने वाला है, छोड़ो यार, अब तो टीआरपी भी नहीं आ रही है। अरे काय झालं? कुठे गेले सगळे? कसलीच गर्दी नाही, मीडिया नाही, चर्चा नाही, मोर्चा नाही, विशेष समाचार नाही, कोणाचाच काहीच विचार नाही. आणि असणार तरी कसा ना, कारण हाच आपला समाज झालेला आहे. बालिका असो, तरुणी असो वा म्हातारी, सोडलं कोणीच जाणार नाही. आणि मग 7च्या आत घरात हे बंधन पण मुलींवरच राहणार नाही. अरे न्याय मिळेल याची अपेक्षा तर आम्ही फार आधी सोडली आहे, पण पुढे तरी हा अन्याय होणार नाही याची खात्री मिळेल का? आमची रक्षा करेल कोण? आमच्यासाठी लढेल कोण? विश्वास करावा तरी कोणावर? चेहऱ्यावर की कोणावर? आयुष्यभर इतके सुंदर स्वप्न रंगून शेवटी ती एक भयानक स्वप्नच राहून गेली तर आता बास. स्वतः सशक्त बना मुलींनो. अरे असू द्या, स्वतःसाठी जगा मुलींनो. तूच तुझे ढाल बन, चल पेटून उठ, मशाल बन. तुझ्या रस्त्याला आडवा जो कोणी आला, आता तूच त्याचा काम.